दक्षिण रायगड युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निलेश थोरे यांच्या प्रयत्नाने तळाशेत जिल्हा परिषद मतदारसंघात उबाटाचे उपतालुका प्रमुख श्री सुधीर मामोणकर, साई पंचायत समिती गणप्रमुख श्री संतोष कळंबे यांच्या समवेत सौ रसिका राजेंद्र कळंबे, सरपंच ग्रुप ग्रामपंचायत पेणतळे श्री नामदेव तामणकर, उपसरपंच श्री विजय पेणकर, माजी उपसरपंच तथा सदस्य संतोष कळंबे, श्री नयन पोटले, सामाजिक कार्यकर्ते श्री दत्तारामजी वडेकर, माजी अध्यक्ष पेणगाव श्री गणेश वडेकर, युवा नेते श्री अनिल लाड यांच्या समवेत शेकडो कार्यकर्त्यांनी प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आमदार रवींद्रजी चव्हाण साहेब, प्रदेश उपाध्यक्ष अतुलजी काळसेकर, आमदार प्रशांतदा ठाकूर, लोकसभा प्रमुख सतीशजी धारप, सहकार आघाडी मान्य गिरीशजी तुळपुळे, श्रीवर्धन विधानसभा प्रमुख प्रशांतजी शिंदे, सरचिटणीस ॲडव्होकेट महेशजी मोहिते, सरचिटणीस मान्य बिपिनदादा मामोणकर, मान्य वैकुंठ शेठ पाटील, माणगाव तालुका अध्यक्ष गोविंदजी कासार व सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला। या पक्षप्रवेशामुळे साई पंचायत समिती गणामध्ये भाजपा निर्णायक भूमिकेमध्ये आली असून तळाशेत जिल्हा परिषद मतदारसंघावर दिवसेंदिवस भाजपची पकड मजबूत होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। या मतदारसंघामध्ये भाजपा युवा नेते निलेश थोरे यांना आमदार रवींद्र चव्हाण यांनी विशेष जबाबदारी दिली असल्याचे समजत असून त्यांच्याच प्रयत्नाने भाजपा ग्रामीण भागात रुजत असल्याचे दिसत आहे। यावेळी मान्य रवींद्र चव्हाण साहेब व आमदार प्रशांतदा ठाकूर यांनी प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत करून पूर्ण ताकदीनिशी या भागाचा विकास करणार असल्याचे वचन दिले। रायगड प्रतिबिंब न्यूज ब्युरो तळाशेत।